पक्षाच्या वतीने माळगीनगर चौक नागपूर येथे प्रायव्हेटीकरणाच्या म्हणजेच खाजगीकरणाच्या विरोधामध्ये आज आपण इथे आंदोलन करतोय। आज आपण बघतोय की आपल्या देशातील प्रत्येक जो शासकीय विभाग होता तो शासकीय विभाग खाजगीकरणामध्ये टाकण्यात आलेला आहे। मग आपण रेल्वेचा असो, आज रेल्वे प्रायव्हेटीकरणामध्ये टाकल्यामुळे त्याचं मेंटेनन्स प्रॉपर करण्यात येत नाही। आज आपण बघतोय की ते प्रायव्हेटीकरणामध्ये टाकल्यामुळे रेल्वेचं मेंटेनन्स बरोबर करण्यात येत नाही, तर बऱ्याच जे आहेत चुका होऊन राहिल्या आणि अपघात होत आहे। आपण रेल्वेमध्ये गेलो तर तिथली जी आहे पाण्याची व्यवस्था बरोबर नाही राहत, टॉयलेटची व्यवस्था बरोबर राहत नाही, स्वच्छता व्यवस्था बरोबर राहत नाही आणि मात्र आपल्याकडनं जनतेकडनं बरीच अशी तिकीटच्या माध्यमातून मात्र वसुली केल्या जाते। ही जनतेची लूट आहे। ही एकच लूट नाही, आज आपण बघतोय आमच्या मुलांचे जे काही स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरल्या जातं, ज्या स्पर्धा परीक्षा प्रायव्हेट एजन्सीच्या माध्यमातून कंडक्ट केल्या जातात, घेतल्या जातात आणि त्या परीक्षा पोस्टपोन केल्या जातात आणि त्या परीक्षा पोस्टपोन केल्यानंतर आमच्या विद्यार्थी मुलांचे विद्यार्थ्यांचे पैसे अब्जो रुपये जे आहे त्या प्रायव्हेट एजन्सीकडे जे आहे आमचे अब्जो रुपये गोठवल्या जातात। हे आमच्या भारतीय विद्यार्थ्यांची लूट आहे आणि या लुटीमध्ये जसं प्रायव्हेटी एजन्सीचा जसा फायदा होतो तसाच इथली जी शासन व्यवस्था आहे ती सुद्धा त्यांच्यामध्ये मिलीभगतमध्ये सामील आहे, एवढं लक्षात। आमची संरक्षण व्यवस्था, जी पोलीस व्यवस्था आहे, आज आपल्या नागपूर शहराची लोकसंख्या 40 लाखांमध्ये आहे आणि या 40 लाखाची संरक्षणाची जबाबदारी फक्त 8,000 पोलीस यंत्रणेवरती जी आहे भार दिल्या जातात। पोलीस भरती सुद्धा जी आहे ती केल्या जात नाही। आमचे जे काही यंग पोरं आहे, या यंग पोरांना तरुणांना जे आहे होमगार्डच्या माध्यमातून मजुरी देऊन जे आहे संरक्षणार्थ, जनतेच्या संरक्षणार्थ पाठवल्या जाते, पण त्यांची पण हमी नाही। त्यांना मजुरी जे मिळायला पाहिजे ते सुद्धा मजुरी बरोबर मिळत नाही आणि जीवनाची हमी नाही, त्यांचा टाइमपास केला जातो। जीवनामध्ये असली परिस्थिती आहे। हे केवळ पोलीस फोर्सच नाही तर मिलिटरीमध्ये जे आहे हे अग्निवीर योजना आणली। ती अग्निवीर योजना सुद्धा 4 वर्षासाठी आणलेली आहे, वयाच्या 18 ते 23 वर्षापर्यंत आणि 23 वर्षानंतर त्याला रिटायर केल्या जातं। म्हणजे आमचे तरुण लोक, आमची तरुण पिढीचा नुसतं वापर करायचा आणि त्यांना वापर करून यूज अँड थ्रो सारखं फेकून द्यायचं, असली परिस्थिती इथली जी हुकुमशाही व्यवस्था जी आहे आपल्या या भारत देशामध्ये गुलामी पेरण्याचं काम करत आहे। या देशामध्ये तुम्ही शिकले नाही पाहिजे म्हणून शाळा बंद करत आहे, तुम्हाला जे वेतन मिळालं नाही पाहिजे म्हणून जे आहे तुम्हाला प्रायव्हेटीकरणाकडे पाठवण्याचं काम इथलं जे आहे बीजेपी काँग्रेस शासन करत आहे। हे बीजेपी काँग्रेस शासन विषमतावादी आहे।
या देशामध्ये हजारो वर्षापासून ही मनोवादी व्यवस्था आमच्या देशामध्ये वर्चस्ववाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून वर्णवाद व्यवस्था जशीच्या तशी ठेवण्याचा ते जे आहे त्यांचा कटकारस्थान आहे. म्हणून आमच्या या देशातील तरुणांना सांगणे आहे, अरे तुमच्या परीक्षा पोस्टपोन करतात आणि तुम्हाला प्रायव्हेट कंपनीकडे वळवलं जातं. त्या प्रायव्हेट कंपनीकडे वळवल्यानंतर जे उद्योगपती, पुंजीवादी लोक, कारखानदार लोक आमच्या तरुणांकडून जास्तीत जास्त काम करून केलं जातं, घेतलं जातं आणि त्यांना मोबदला कमी दिला जातो. ज्या मोबदल्यातून आमच्या तरुणांचे गरजा पूर्ण होत नाही, आमच्या तरुणांचे जे काही आमचे संसार त्यांना बसवता येत नाही, अशी परिस्थिती इथल्या हुकुमशाही बीजेपी काँग्रेस शासन व्यवस्थेने निर्माण केलेली आहे. म्हणून इथल्या समस्त भारतीयांना सांगणं आहे, या देशाला विकसित देश बनवायचा असेल आणि या देशातील तरुणांना आधुनिक बनवायचं असेल, इथल्या देशातील नागरिकांना तरुण बनवायचं असेल, आधुनिक बनवायचं असेल, विचारवंत बनवायचं असेल, उद्योगवादी बनवायचं